नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. 26 जानेवारी 2026 रोजी माघ शुद्ध अष्टमी आहे, जी ही दुर्गाष्टमी म्हणून ओळखली जाते. दुर्गाष्टमी या दिवशी देवी दुर्गा आणि आदिशक्तीची पूजा केली जाते आणि अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. दुर्गाष्टमी हा दिवस दुष्ट शक्तीचा नाश करून वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय म्हणून हा दिवस मानला जातो. या दिवशी देवी महाशक्तीचे पूजन केले जाते. असे मानले जाते की या दिवशी देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला होता. या दिवशी आपण सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. माता दुर्गेचा किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करून घ्यायचे आहे. या दिवशी सप्तशती पाठाचे पठण नक्की करायचे आहे. या दिवशी कुलदेवीची ही सेवा केली जाते. या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरावी किंवा कुंकुमार्चन तरी करावे. या गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात. आपल्याला देवी भगवतीच्या काही उपासना मी सांगणार आहे. त्या प्रामुख्याने कर्जमुक्तीसाठी, आपल्या अडचणींसाठी किंवा आरोग्यासाठी, आजारपणावरती मात करण्यासाठी किंवा मुलामुलींचे विवाह जुळण्यासाठी. आपल्याला जर काही शत्रुपीडा असेल तर ते निवारण होण्यासाठी या सर्व कारणांसाठी आपण या उपासना करू शकतो. 26 जानेवारी रोजी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण देवी भगवतीच्या उपासना करू शकतो. सकाळी लवकर उठून आपले सर्व कामं लवकर करून आपल्याला देवी दुर्गा मातेचे पूजन करून घ्यायचे आहे. जर आपल्याकडे देवी दुर्गा मातेचे मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर आपल्या देवी ही दुर्गा मातेचे रूप आहे. त्यामुळे आपल्या देवीची मूर्ती किंवा टाक असेल तर त्या टाकावरतीही आपण दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. जर आपल्याला श्रीसूक्त येत असेल तर श्रीसूक्त म्हणत म्हणत आपल्याला देवीवरती अभिषेक करायचा आहे. जर श्रीसूक्त येत नसेल तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करत आपल्याला देवीवरती दुधाने अभिषेक करायचा आहे. आपल्या देवीला अभिषेक करून झाल्यानंतर देवीला लाल कलरचे वस्त्र अर्पण करायचे आहे. जरी एखादी चुनरी अर्पण केली तरीही चालते. देवीला फुले, अक्षदा, सुगंधी अत्तर हे अतिशय प्रिय आहे. देवीला गजराही अर्पण करायचा आहे आणि नैवेद्यासाठी देवीच्या तांदळाची खीर ही देवीचा अत्यंत प्रिय असा नैवेद्य आहे. त्यामुळे त्या दिवशी आपल्याला थोडी तरी तांदळाची खीर देवीला अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन आरती झाल्यानंतर आपल्या घरातील मुलांना, आपल्या मिस्टरांना एकत्र घेऊन आपण सर्वांनी जसं शक्य होईल तशी आपल्याला देवीकडे मनोकामना मागायची आहे. आपल्या मनामध्ये जी मनोकामना असेल ती देवी भगवतीला सांगून आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. ओम दुर्गे नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. जर 108 वेळा आपल्याला शक्य नसेल तरी कमीत कमी 21 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे. जर आपल्याला शक्य असेल तर कुंजिका स्तोत्राचेही आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे. आपण जर कुंजिका स्तोत्राचे पठण केले तर आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या पूर्ण पाठाचे फळ या कुंजिका स्तोत्रामध्ये मिळते. कुंजिका स्तोत्र जर आपल्याला पठण करणे शक्य नसेल तर आपल्या मोबाईलवरती यूट्यूबवरती जरी आपण ते कुंजिका स्तोत्र श्रवण केले तरी चालू शकते. पण श्रवण करताना मन एकाग्र करून देवीपुढे बसून ते श्रवण करायचे आहे आणि या सत्राचे पठण किंवा श्रवण केल्याने देवी माता आपल्यावरती खूप सारी कृपा राहते. दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन देवीची वटी ही नक्की भरायची असते. जर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन देवीची वटी भरणे शक्य झाले नाही तर एखाद्या सुवासिनींना आपल्या घरी बोलवून त्या सुवासिनींची ओटी भरणे म्हणजे दुर्गा देवीची ओटी भरल्यासारखे असते.
सुवासिनीची ओटी भरल्यावरही आपल्याला दुर्गादेवीची ओटी भरल्याचे फळ प्राप्त होते। यामुळे आपल्याला जर अतिशय कर्ज झाले असेल किंवा खूप जास्त त्रास असेल, अडचणी खूप येत असतील, तर आपल्याला गरज असते ते आध्यात्मिक शक्तीकडे वळण्याची। आध्यात्मिक शक्ती म्हणजे नेमकी काय? आध्यात्मिक शक्ती म्हणजे माता, विश्वाची जननी। जननी म्हणजे माता, तर विश्वाची जननी जगत माता दुर्गा होय। दुर्गा ही विश्वाची माता आहे, तर भगवान शंकर हे विश्वाचे पिता आहेत। आपल्या प्रयत्नांना गरज असते ती आध्यात्मिक शक्तीची। ती आध्यात्मिक शक्ती म्हणजे माता दुर्गा। आपण या पद्धतीने जर सेवा केली तर माता दुर्गेची कृपा आपल्यावरती अखंड राहणार आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।